राजकारण भारतीय जनता पार्टीने नाही, आतापर्यंत या देशामध्ये जर कोणी केली असेल ते काँग्रेस पक्षाने केली आहे. आणि शेतकऱ्यांसोबत अत्याचार करण्याचं काम त्यांनी गेल्या 60 वर्षापासून या देशामध्ये केली है. कि इतने से मेरा कुछ बिगड़ता नहीं है, पूरी उम्र पड़ी है मेरी लड़ाई के लिए. अभी तो सिर्फ शुरुआत है, पूरा मैदान बाकी है. अभी तो सिर्फ पैर रखना, कदम रखना नवनीत राणा ने सीखा है. अभी दौड़ मेरी बाकी है और उस दौड़ के लिए मेरी तैयारी है. इतना याद रखना. 12-12 तास संघर्ष करून आपला कर्तव्य निभवते अशा शेतकऱ्यांना दंडवत सगळ्यांना मी इथूनच प्रणाम करते आणि मानाचा मुजरा आपल्या सगळ्या लोकांसाठी करते. मला माहित आहे शेतकऱ्यांना संघर्ष खूप असते. जास्त ऊन पडली तर पाण्याची कमतरता असते, जास्त पाऊस झाला तर जास्त पाऊस आम्हाला शेतामध्ये भेटतात. पण आता सगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने, रविराज भाऊ तुम्ही म्हणता की काही लोक म्हणतात राजकारण करतात. राजकारण भारतीय जनता पार्टीने नाही, आतापर्यंत या देशामध्ये जर कोणी केली असेल ते काँग्रेस पक्षाने केली आहे. आणि शेतकऱ्यांसोबत अत्याचार करण्याचं काम त्यांनी गेल्या 60 वर्षापासून या देशामध्ये केली आहे. जर त्यांनी अत्याचार शेतकऱ्यांवर केली नसती तर माझे शेतकऱ्यांचा मुलगा आज वावरात जाऊन 12-12 तास शेतामध्ये राबला नसता, तो अधिकारी म्हणून ऑफिस मध्ये बसला असता. जर काँग्रेसनी तेव्हा शेतकऱ्यांना, मुलांना स्वतःचे मुलं म्हणून त्यांना मदत केली असती तर आज शेतकऱ्यांचा मुलगा तिथे बसला असता आणि 100 लोक त्यांना सलाम ठोकायला त्यांच्या ऑफिस मध्ये गेले असता. आज माझा मुलगा शेतकऱ्यांचं शेतामध्ये दिवस रात्र राबते आणि शेतकऱ्यांच्या मुलांना कोणी मुली द्यायला तयार नसतात. पहिला प्रश्न असतो आमच्या मुलींचं, मुलगा काय करते. 100 एकरी जरी असले तरी ती मुलगीचा नकारच असते, बा शेतकऱ्यांच्या घरात कसं देऊ. त्याचं काही खरं नसते. 6 महिने तो राबते आणि 6 महिन्यानंतर जर पाऊस जास्त झाला तर हातात काही येत नाही, घरात काही सापडणार नाही. पण आज आमचे देवाभाऊ या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. रविराज भाऊ तुम्ही सांगितलं की ज्यांच्याकडे 100 एकर आहे, 150 एकर आहे, 200 एकर वाल्यांना कर्जमाफी कशाला आहे. जे 1 एकर वाले आहे, 2 एकर वाले आहे, त्याच्या ज्यांना खरोखरी गरज आहे, ज्यांचे आजही सुद्धा मातीचे घर आहे, असे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आमचा देवाभाऊ सगळे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. याच्यामध्ये कुठेही दुमत नाही. एकच सरकार करू शकते ते भारतीय जनता पार्टीचे. भारतीय जनता पार्टी हेच शेतकऱ्यांचं कर्जमाफी करून त्यांना न्याय देऊ शकतात. आज या मतदारसंघामध्ये आम्ही जे भगवा लावू शकलो, भगव्यासाठी जे आम्ही प्रचार केला, रविराज भाऊ तुमचं सगळ्यात मोठं कौतुक करण्याजोगतं आहे. तुम्ही पक्षाचे एकनिष्ठ राहून या मतदारसंघामध्ये इच्छा होती की मी आमदारकीला उभा राहिलो पाहिजे, पण पक्षाचे एक आदेशामुळे आपला स्वतःचा आपला फॉर्म भरलेला मागे घेतलं आणि पक्षाला निष्ठा राहणारा म्हणजे रविराज भाऊ आहे. आज आम्ही या मैदानात जरी उभे आहे, पण या मैदानामध्ये सगळे शेतकऱ्यांना एकत्रित आणण्याचं काम या पूर्ण रविराज भाऊ, संतनू भाऊ यांचे पूर्ण मित्र परिवार आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे वरिष्ठ पासून यंग जेवढेही लोक काम करताय सगळ्यांचं क्रेडिट आहे. आपल्या मातीला जपण्यासाठी तो भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ताच होऊ शकते, दुसरा आपल्या मातीला जगणारे लोक नाही आहे. मी आज बरेचसे लोक टीका करतात की देवाभाऊनी महिलांना 1500 रुपये दिले आणि विधानसभा निवडून आले. नाही, 1500 रुपयामध्ये कोणाचे काहीच होत नाही जीवनात, पण एक विश्वास आमच्या देवाभाऊने आमच्या महिलांच्या पाठीशी उभा केला. ही फक्त भावाची, बहिणींना प्रेम आणि एक विश्वास आहे की देवाभाऊ या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि प्रत्येक महिलाच्या पाठीशी गंभीरपणे आणि देवाभाऊ उभा आहे. फक्त एवढाच विश्वास देण्याकरिता ती लाडकी बहीण या महाराष्ट्रामध्ये ती योजना आणली. आज देवाभाऊनी आमची येणारी पिढी या महाराष्ट्राची, ज्यांच्या हातात रोजगार भेटला पाहिजे त्याच्याकरिता
अब्रॉड मध्ये केले आणि काल रात्री आले. 30 लाख कोटीचं बिझनेस त्या बाहेरगावी कंट्री मधून आपल्या महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भरभरून उद्योग या महाराष्ट्रामध्ये होईल, जिथून आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या हातात रोजगार देण्याचं काम जर कोणी करू शकते. अरे यंग युवा मुख्यमंत्री असल्यानंतर आम्हाला एवढा विश्वास असला पाहिजे की आमच्या मुलांचे भविष्य इथे चांगलं होईल. नाही तर कोण आपल्यासाठी करते, कोणी आपल्या मुलीसाठी करते, कोणी कोणासाठी करते. पण देवाभाऊनी विश्वास दिला या महाराष्ट्रामध्ये. एवढा मोठा इलेक्शन झाल्यानंतर कॉर्पोरेशनच्या मुंबईमध्ये महापौर बसवायच्या आधी सगळ्यात पहिले त्यांचं प्राधान्य आहे महापौर नंतर बसू. पहिले जे बिझनेस आणायचं आहे, ज्या व्यापारासाठी मला 30 लाख कोटी आणायचं आहे त्याच्याकरिता ते बाहेर गेले. ते मंत्री आल्यानंतर मी उपमहापौर महापौरचा विषय पाहिजे. पहिले जे व्यापार आणायचा आहे, बिझनेस आणायचा आहे, कंपन्या आणायच्या त्याच्याकरिता 30 लाख कोटी जे आणायचे आहे त्याकरिता ते मीटिंग करण्याकरिता बाहेर गेले. तर मला वाटते असं मुख्यमंत्री नशिबाने आपल्याला महाराष्ट्रामध्ये लाभतात. त्यांना मी विनंती करीन की आम्ही आमच्यासारखे जे कार्यकर्ता आहे, तुम्ही म्हटलं की लवकरच खासदार होईल, लवकरच मी 2 नंबरवर 1 नंबरवर होईल, त्याच्याकरिता मी काम करत नाही. मी माझे भूमीसाठी आणि ज्या भूमीमध्ये मी एक सून म्हणून आली त्या क्षेत्राची एक जबाबदारी घेऊन या क्षेत्राकरिता आणि माझे लोकांकरिता मी काम करताय. नशिबापुढे काहीच होत नाही. जेव्हा होईल, ज्या पक्षासोबत एक निष्ठानी आहे आणि ज्या रंगासोबत एक निष्ठानी आहे, जे विचारासाठी काम करताय ते एक निष्ठानीच आहे. कारण ज्या भूमीमध्ये मी उभी आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भूमी होती. माझा ग्रामीण क्षेत्र, माझा गावाचा विकास म्हणजे पूर्ण देशाचा विकास म्हणणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भूमीवर उभी आहे. म्हणून ग्रामीण क्षेत्रांच्या लोकांसोबत मी नेहमी म्हणते, शहराचे लोक एखादी वेळी इथे तिथे होऊ शकतात, पण ग्रामीणचे लोक चटणी भाकर खाईन, पण ज्याला शब्द दिला ते शेवटच्या श्वासापर्यंत पाडणारा म्हणजे ग्रामीण क्षेत्र असते. कोणी किती काही म्हटलं, तुमची मी ऋणी आहेच. सून म्हणूनही ऋणी आहे, तुम्ही खासदार म्हणून आशीर्वाद दिला त्याबद्दलही ऋणी आहे. पराभूती जरी झाली, बोलते कि इतने से मेरा कुछ बिगड़ता नहीं है, पूरी उम्र पड़ी है मेरी लड़ाई के लिए. अभी तो सिर्फ शुरुआत है, पूरा मैदान बाकी है. अभी तो सिर्फ पैर रखना, कदम रखना नवनीत राणा ने सीखा है. अभी दौड़ मेरी बाकी है और उस दौड़ के लिए मेरी तैयारी है. इतना याद रखना कि नवनीत राणा किसी बाई आहे, सून आहे, पण झांसीची राणी सुद्धा आहे. ये याद जरूर रखना. किसी के बोलने से डरने वाली नहीं हूं. जेव्हा बाई पदर खोसते ना, पूर्ण गावात माहित पडते ती बाई आज गरम आहे. माँ दुर्गा देवी आशीर्वाद देते ना, तर हातात तलवार सुद्धा असते. ते कोणीही विसरू नये. आणि मी तुमची सेवक आहे आणि मी सेवक म्हणूनच तुमची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करणार आहे. आणि रविराज भाऊ, तुम्हाला पुढची वाटचालसाठी कधी कधी खरे माणसं मागे राहून जातात. भाऊ, आमचे सचिन, युवा, जेवढे बुजुर्ग, मनोज, जेवढे वलगाव असो, कुरा असो, आमचे जेवढेही पूर्ण क्षेत्र आहे, धीरज असो, कुणाल असो, आमच्या प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या पाठीशी आणि त्याच्यासोबत एक बहीण म्हणून मी तुमच्या पाठीशी उभी आहे. त्याच्यामध्ये काही दुमत नाही. आणि सगळ्यांना पटामध्ये जेवढेही पार्टिसिपेशन आमचे शेतकऱ्यांनी केलं त्यांना मनापासून शुभेच्छा देते. हारेगा कौन, जीतेगा कौन, इससे ज्यादा फर्क ये पड़ता है मैदान में लड़ेगा कौन. जे प्राइज भेटन, तुम्ही म्हटलं की पुढच्या वर्षी 25वा वर्ष आम्ही साजरा करणार आहे, तर आपले मुख्यमंत्री देवाभाऊलाही आणा, पालकमंत्री, आमचे पालकमंत्री सारखे पालकमंत्रीच नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये, एवढे चांगल्या पद्धतीचे पालकमंत्री आम्हाला भेटलेले आहे. तर आपण पूर्ण प्रयत्न करू शंतनू भाऊ की पुढच्या वर्षी 25वा वर्ष आपण जे पटाचं आयोजन आणि नियोजन करू, आयुष्यामध्ये ती पट पूर्ण महाराष्ट्रामध्ये आठवून ठेवीन. या पद्धतीचा पट पुढच्या वर्षी राहील, एवढाच मी शब्द तुम्हाला देते. आणि सगळे शेतकरी, आमचे जेवढे बुजुर्ग लोक इथे उपस्थित आहे,
तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या डोक्यावर राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये जे तुम्हाला आमच्याकडनं अपेक्षित आहे ते 100% मी तुम्हाला ते करून दाखवीन एवढंच सांगते. आणि या मैदानमध्ये लढणारे एकटी नाही,